मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। तर मित्रांनो, खाली जो त्रिकोण आकार दिलेला आहे तर त्या त्रिकोण आकारवर क्लिक करा। तेथे भौम प्रदोष व्रताची कथाचे लिंक आहे। जर आजच्या दिवशी आपण भौम प्रदोष व्रताची कथा ऐकून झोपलो तर भगवान शिवाचा आपल्यावर आशीर्वाद राहतात आणि भगवान शिव आपल्याला स्वप्नामध्ये दर्शन देतात। तर आजचा भौम प्रदोषची कथा जी आहे ती अतिशय महत्त्वाची आहे। मार्गशीर्ष महिन्यामध्ये आलेला भौम प्रदोष हा महालक्ष्मीची प्राप्ती करून देणारा आहे आणि ज्याच्यावर खूप काही कर्ज झालेले आहे त्यांनी सतत तो अध्याय 21 दिवस, एक वर्षभर तरी ऐकावा। जर 21 दिवस पण ऐकला तरी पण आपल्या मनातल्या सर्व इच्छा कामना पूर्ण होतात। ज्यांच्यावर कर्ज झालंय, कर्ज फिटतच नाही आहे, त्यांनी लगातार 21 दिवस मसूरची डाळ शिवलिंगावर अर्पण करायची आणि ओम मुक्तेश्वर महादेवाय नमः या मंत्राचा जप करायचा। आणि ज्या मुला मुलींचे लग्न जुळत नाही आहे, आईने हा उपाय नक्की करा। तर मूग घेऊन महादेवावर अर्पण करावा आणि महादेवाच्या कोणत्याही, भगवान शिवाच्या कोणत्याही एका नावाचा मंत्राचा जप करावा। ह्याच्याने आपल्या मुलांचे लग्न लवकर जुळायला मदत होईल। तर नक्की हे दोन उपाय करा। 21 दिवस पर्यंत लगातार तुम्हाला असे करायचे। याच्याने कुठल्याही आणि कशाही, कितीही कठीण अडचण असो या काहीही आर्थिक अडचण असो तर ती तुमची लवकरात लवकर इच्छा पूर्ण होऊन तुम्हाला महालक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होईल। तर येत्या गुरुवारी मार्गशीर्ष महिन्यातला 4 डिसेंबर हा दुसरा गुरुवार आहे, दत्त जयंती आहे। तर या दिवशी 8:30 वाजता पौर्णिमा सुरू होत आहे। तर सकाळी 4:30 वाजता गुरुवारीच म्हणजे सकाळी शुक्रवार लागेल तर त्याच दिवशी समाप्ती आहे। तर उदया तिथीनुसार आपल्याला दत्त जयंती ही गुरुवारीच साजरी करायची आहे। या दिवशी संपूर्ण सेवा महालक्ष्मीच्या तुमच्यापर्यंत येऊन जातील। तर संपूर्ण सेवा महालक्ष्मी आपल्या घरात स्थिर राहावी या सेवा उद्या येतील। तर सर्वांनी महालक्ष्मीची सेवेचा लाभ घ्यावा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा। श्री स्वामी समर्थ।